झेंड्यासमोर उभा आहे आणि त्याला सॅल्यूट करतोय। मला असं वाटतं की आपला हा सगळा जो बृहत परिवार आहे या परिवारामध्ये आम्ही आलो। समाजातील सर्व घटकांशी संवाद साधायचा प्रयत्न खरं तर शहरी भागातला जास्ती भाजप ओळखण्यात येतो, गावात जाऊन थेट लोकांशी संपर्क सर्व घटकांशी। आता भाजप हा गावात आहे, शहरात आहे, सगळ्या घरात आहे, सगळ्या कुटुंबात आहे, सगळ्या जाती धर्मात आहे। भाजप हा सगळीकडेच आहे आणि मी म्हणूनच म्हटलं की माननीय मोदीजींनी सांगितलं की आपला जो मोठा परिवार आहे, समाज, सगळा समाज आपला परिवार आहे, त्यामुळे आपल्या परिवारजनांपर्यंत आपण गेलं पाहिजे म्हणून आम्ही निघालो। मोदीजींचा कोणता संदेश घेऊन लोकांपर्यंत पोहोचत आहे? एकच संदेश आहे की आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे, त्याकरता सगळ्यांना मेहनत करायची आहे, सगळ्यांना एकोप्याने राहायचं आहे आणि आपला देश पुढे न्यायचा आहे। आपल्यासोबत खुश सुद्धा आहे आता तू देवेंद्र काका आणि बावनकुळे दादांसोबत आहेत, काय भावना आहे, काय वाटतं तुला? तू आता तिरंगा पण रंगवलाय, छान घाबरून राहिला। खरं तर सगळे माध्यमांना एवढे सारे लोक पाहून हा चिमुकला घाबरलेला आहे। खरं तर कुटुंबातले सदस्य पण आहे। आज देवेंद्रजी बावनकुळे साहेब आपल्या घरी आले आहेत, आपल्याशी थेट संवाद साधताय, काय भावना? खूप छान वाटत आहे, आमच्या परिवाराचे सदस्य घरी आल्यासारखं वाटत आहे। काय भावना? खूप छान वाटत आहे। मला तर असं वाटते की मला स्वप्नच पडलं की काय। खरं तर कुटुंबाच्या या भावना आहे। बावनकुळे साहेब पण इथे आहे आणि सर्व कुटुंब इथे आहे, काय सांगाल तुम्ही? आज सगळे एवढे मोठे नेते, दिग्गज नेते घरी आलेले? आज इतका आनंद झालाय का आज दिवाळी असल्यासारखं वाटत आहे आम्हाला, इतका आनंद झालाय। तर खरं तर पारडसिंगा एक लहानसं गाव नागपूर जिल्ह्यातलं, पण इथे थेट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस पोचले आणि इथल्या लोकांशी येऊन थेट संवाद साधत आहे, समाजातील विविध घटकांशी येऊन संवाद साधत आहे आणि या संपूर्ण कुटुंबाचा जो आनंद आहे तो गगनात मावताना दिसून येतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह पारडसिंगाहून अमर काणे, नागपूर।